मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आजच्या मैदानामधली 3 लाखाची नंबर 3 ची कुस्ती सलामी दिलेली आहे। देशातल्या मोठमोठ्या पैलवानचा आव्हान स्वीकारणारा पैलवान पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात सराटी गाव आहे। माऊली पैलवान हात वरती, शाबास, टाळ्या करा की त्या पैलवानसाठी सर्वांनी। आणि समोर आशिष हुड्डा हात उपर करी पैलवानजी, शाबास, टाळ्या वाजून कौतुक करा। आपल्या भारताचा पैलवान आहे, जगाचा नंबर 2 चा पैलवान आहे या जगातला, 97 किलो वजनी गटातला। युट्यूबला सर्च करून बघा, नुसता अस्सल माल आणला युगेंद्र दादाने। कॅमेरावाले कुस्ती पहा, पापण्या मिटू नका नाहीतर आनंदाला वंचित राहा। पैलवान चालू वर्षी जत्सा पट्टी मागील वर्षी 2024 ला पैलवान माऊली कोकाटेनं देशातली मोठमोठी आव्हानं स्वीकारलेली आहेत। उद्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यावेळा 2025 ला महाट केसरीचं अधिवेशन या महाटात होतील त्यावेळेला या पैलवानाची टॉप 5 मध्ये गणना असेल। मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे, वस्ताद पंकज हरपुडेंचा पट्टा। इकडं रविराज आणि सतपाल दोघेही चिखल्या मारुती झालेले आहेत। ज्याच्याकडे दम आहे, ज्याच्याकडे करंट आहे, ज्याच्याकडे पारा आहे तो थांबत नाही। रविराज बरोबर या वर्षात इराणचा एक पैलवान मिर्झा इराण नावाचा पैलवान 1 तास कुस्ती रविराज त्याच्या बरोबर लढलेला आहे। आणि हा सतपाल इंजिनियर नंतर पुनरागमन करतोय या भल्या मोठ्या मैदानामध्ये, देशातलं मोठं मैदान, तेही तगडा आव्हान घेऊन। सोनिया सोनटक्के आणि सतपाल सोनटक्के ही भावाभावाची जोडी, शुभम चव्हाण आणि रविराज चव्हाण ही भावाभावाची जोडी। असे भावांड त्रिमूर्ती केसरी बापू कोकाटे यांचा पुतण्या, कृष्णा कोकाटे यांचा पुतण्या ओम कोकाटे आणि माऊली कोकाटे। माऊली ही उपाधी आईला असते। पुरुषत्वामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी मिळाली ज्ञानेश्वर माऊलीला या महाराष्ट्रामध्ये। इसवी सन 1264 वार होता गुरुवार, वेळ होती 2:45 आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी काठी। साधू संतांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, पवार साहेबांचा महाराष्ट्र, गौरवशाली महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये या भारत देशाचे लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस, जन्मभूमी बारामती, अख्ख्या जगाला प्रसिद्ध महासत्ता अमेरिका असू द्या, इराण इराक असू द्या, चीना इटली असू द्या, अख्ख्या जगामध्ये बारामती या गावाची ओळख निर्माण केली। कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है, नियत जिनकी साफ है घर में मथुरा काशी है। असं काम पवार साहेबांच्या माध्यमातून या बारामतीचं गोकुळ तयार केलेलं आहे। बारामती एक ब्रँड आहे, पुणे जिल्हा एक ब्रँड आहे, महाराष्ट्र ब्रँड बनवलेला आहे। महाराष्ट्राला नंबर 1 ठेवण्याचं काम औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, कला क्रीडा क्षेत्र, विविध क्षेत्राला भारतात महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून। कुठले एक क्षेत्र नाही त्या क्षेत्राची माहिती नाही असे पवार साहेब। पैलवान शिवराज राक्षे चला, शेंडी कुमार चला, सिकंदर शेख चला, भोला ठाकूर चलो। माऊली कोकाटेनं आशिष हुड्डाचा कब्जा घेतलेला आहे। माऊलीला माहिती आहे आशिष काय आहे, आशिषला माहिती आहे माऊली काय आहे। हे दोन्ही पैलवान एकमेकाला जाणतात, एकमेकाला ओळखतात। फोटोग्राफर फिरतावा आतमध्ये तुम्हाला छानचित्र टिपायचं असेल तर जवळ जाऊन टिपू शकता। हा इतिहास असतोय, जो इतिहास या भारतात अनेक वर्ष या कुस्तीचा असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून
करा की त्या दोघांसाठी टाळ्या. सतपाल खालून निघून गेला. वाघाच्या मगर मिट्टीतून निघून गेल्यासारखं आहे ते सतपालनं म्हणूनच साध्य केलेला आहे. त्यासाठी कष्ट आहे कष्ट. मारेगा जोर बनेगा मोर. काय राव प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट. प्रॅक्टिस ना माणूस परिपूर्ण होतो. ढोले साहेब कष्ट करावं लागतंय. त्यासाठी यमाजीच्या धाडे जावले लागते. घामाचे पाठ व्हावे लागतात. उगीच प्रसिद्धी मिळत नाही. टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही आणि स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. माऊली कोकाटेला कष्ट करताना थांब म्हणावं लागतंय. आशिष हुड्डाचा कब्जा घेतलेला. आशिष हुड्डा खाली गेलाय म्हणजे सर्व संपलं असं होत नाही. दाखवतो एक आणि करतो एक असा धोकेबाज पैलवान आहे. आणि कुस्त्या या महाटातल्या सर्च करून बघा. देशातल्या पहा. हे कौतुक आणि कसब सन्मान्य पवार साहेबांचं, योगेंद्र दादांचं, श्रीनिवास बापूंचं. या महाटाच्या शेतकऱ्यांना सन्मान देण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून. आणि सॉरी ये है लंबे रेस का घोडा रविराज चव्हाण. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल गाव बाबळगाव. टाळ्या करा की जोरदार. सतपाल बेटा कभी खुशी कभी गम ये तो चलता रहता है. इसी का नाम जिंदगी बोलता है. त्या गरीबासाठी टाळ्या करावं सर्वांनी. पैलवान रविराजला मला सम्राट रावसाहेब बाप्पा मगर तर्फे 500 रुपये. उद्याच्या कालखंडात फार मोठा पराक्रम बघायला मिळेल. पैलवान शिवराज राक्षे वेलकम. शेंडी कुमार वेलकम. चलो अंदर. पैलवान सिकंदर शेख चलो. भोला ठाकुर चलो. माऊली कोकाटे मानेतील कस काढायला लागलेला. चला सिकंदर शेख, भोला ठाकूर, शिवराज राक्षे आणि शेंडी कुमार ज्यांनी या ठिकाणी मंडप व्यवस्था केली असे माया मच्छिंद्र मंडप अँड लाईट साऊंड सिस्टीम नागेबंधू आपलं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. आणि पैलवान शिवराज राक्षे चला. शेंडी कुमार चलो. उत्तम दादा फडतरे पंचर हाती. ओ ओ ओ माऊली कोकाटे संपलेल्या कुस्तीमध्ये माऊलीनं